नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. दंडकारण्य, हिर्र भीषण अरण्य. सूर्यकिरणांनाही इथे प्रवेश अशक्य. इथे दिवसही अंधारलेले. पश्चिमेच्या पर्वतावरून कोसळणाऱ्या जलप्रतापाला अद्याप कोणी गोदावरी म्हणून नावही दिलेले नव्हते. कोणा मानवाने हे दंडकारण्य पाहिलेही नव्हते. तसा तो दंडकारण्यानेही माणूस पाहिलेला नव्हता. या पर्वतावरून कोसळणाऱ्या जलप्रतापाची नदी झाली होती आता. उत्तरेतील मानवाला स्वप्नातच काय, पण जागेपणेही दचकून उठावे अशी दहशत दंडकारण्याबद्दल वाटत होती. अशा या कलियुगापूर्वीच्या काळातील कमलपत्रावरील कठोर पण तेवढीच कोमल कथा एका महाकवीच्या शब्दातून साकारली गेली आणि त्यातूनच मानवी संस्कृतीचा पहिला किरण दंडकारण्याच्या किर्र झाडीतून त्या नदीच्या प्रवाहात पडला. वाल्मिकींच्या रांजणात सरस्वती घागरी घागरीने प्रतिभा ओतू लागली. त्या प्रतिभेतून निर्माण झाले एक अमर काव्य. काव्यातील इतिहास म्हणजेच रामायण. दंडकारण्यावर प्रतिभेची पहिली फुंकर पडली. पितृआज्ञेचे पालन करण्यासाठी उत्तरेतून स्वराज्य सोडून श्रीराम दंडकारण्यात वनवासाला आले. 6 पावलांखाली पाचोळा सुरसुरू लागला. लक्ष्मणाच्या पावलांनी बंधुता प्रवेशली. सीतेच्या पावलांनी प्रेम प्रवेशले. श्रीरामांच्या पावलांनी संस्कृती प्रवेशली. दंडकारण्यात 6 पावलांनी मानवता प्रवेशली. दंडकारण्यात पंचवटी सजली. या तिघांना पाहून साऱ्या लतावेली विस्मित झाल्या. पंचवटीतील पाखरांनी किलबिल केली. वृक्षवेली आपसात कुजबुजल्या. त्यांनी ताडले की मानव मानव म्हणून म्हणतात ते हेच वाटते. झाडांवरच्या घरट्यातून त्यांनी मानवाचे भुईवरचे घरटे प्रथमच पाहिले. श्रीरामांची पर्णशाला सजली. सीतेने आणि श्रीरामांनी गोदावरीची पहिली ओंजळमुखी घेतली तेव्हा ती गौतमी गोदावरी नववधूसारखी खूप खूप लाजली. तर मित्रांनो, प्रभू श्रीरामचंद्र वनवासानिमित्त जेव्हा महाराष्ट्रात म्हणजे या दंडकारण्यात, त्या काळच्या दंडकारण्यात जेव्हा प्रवेशले तेव्हाच खऱ्या अर्थाने दंडकारण्य महाराष्ट्र होण्याच्या वाटेवर पहिले पाऊल चालू लागला. राजा शिवछत्रपती या आपल्या शिवचरित्रात महाराष्ट्राच्या जन्माचे फार सुंदर वर्णन अशा प्रकारे करून ठेवले श्रीमान बाबासाहेब पुरंदरे यांनी.